अगं माझी झोपच झाली नाहीये, त्यामुळे कामात लक्ष लागत नाहीये. तर लगेच इकडचा सहकारी म्हटला, "मी पहाटे 3ला झोपलोय, 7ला उठलोय आणि 8च्या शिफ्टला आलोय. त्यामुळे क्रिएटिव्ह तर काहीच येत नाहीये डोक्यात आणि सुचतही नाहीये, काम करावंसंच वाटत नाहीये." त्यामुळे आता झोपेचा आपल्या कामावर कसा परिणाम होतो आणि झोपेचा आपल्या मानसिक आरोग्याशी, शारीरिक स्वास्थ्याशी कसा परिणाम आणि कसा संबंध आहे, तेच जाणून घेण्यासाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीचे डॉक्टर विचार निगम आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की झोप म्हणजे नेमकं काय, झोपेचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो. तर सर आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि माझा पहिलाच प्रश्न आहे की सर, झोपेचा कामावर कसा परिणाम होतो आणि त्याआधी तुम्ही एक महत्त्वाचं सांगा, म्हणजे झोप म्हणजे नेमकं काय? झोप आपली जी स्लीप आहे, इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसिजर. आपलं जो युज्युअल हेल्थ आहे त्याचेच 4 बेसिक पॅरामीटर्स पाहिजे. चांगली झोप, व्यवस्थित जेवण, मग पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड आणि रेग्युलर एक्सरसाइज. दॅट इम्पॉर्टंट इट इज टू हॅव गुड स्लीप. सो आपली जे झोप असते दॅट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसिजर. देर आर डिफरंट स्टेजेस ऑफ स्लीप. What is important is to understand that there are phases where brain is very active and body is relaxing, and there are phases when the body is active, all the repair work is on, सगळा repair work चालू असतात आणि brain is relaxing. So it is very important to have sleep going into different phases at regular intervals. मग माणूसला फ्रेश वाटतंय, राईट? सो तुमचा जे प्रश्न होता, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड की जे व्हेरियस स्टेजेस ऑफ स्लीप आहे, हे वेळेवर नाही झाले तर माणूसला फ्रेश वाटत नाही. प्रोडक्टिव्हिटी इज कॉम्प्रोमाइज्ड. झोपेचा कामावर कसा परिणाम होतो? करेक्ट. तर ॲक्यूट स्लीप डिप्रिव्हेशन म्हणजे 1 किंवा 2 दिवस व्यवस्थित स्लीप नाही झाली तर कॉग्निटिव्ह फंक्शन्स आणि रॅडिकल थिंकिंग हे सगळं इफेक्ट होतं आहे. म्हणजे आय हॅव सीन पेशंट्स हॅव्हिंग डिफिकल्टी इन बेसिक कॅल्क्युलेशन्स एज वेल इफ दे हॅव स्लेप्ट लेस दॅन 3 hours फॉर 2 days. सो इट इज दॅट इम्पॉर्टंट. आणि कुम्युलेटिव्ह पण असतं, म्हणजे जर सारखं काही वीक्सपासून पुअर स्लीप आहे तर तिचे कुम्युलेटिव्ह इफेक्ट्स असतात अँड दे आर मोर प्रोनाऊन्स्ड इन टर्म्स ऑफ एंडोक्रायनॉलॉजिक इफेक्ट. इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतोय, कॉर्टिझॉल जे इमर्जन्सी हॉर्मोन आहे तिचा लेवल वाढतोय, BP पर इफेक्ट असतं त्याचं, मग थायरॉइड रिलेटेड इफेक्ट्स दे हॅपन अँड ऑफकोर्स इम्युनॉलॉजिक इफेक्ट्स. सो दोन्ही प्रमाणचं स्लीप डिप्रिव्हेशन, ॲक्यूट जे 1 किंवा 2 दिवसचं काही असेल आणि कुम्युलेटिव्ह हॅपनिंग ओव्हर वीक्स हॅज गॉट डिझास्ट्रस इफेक्ट ऑन द ओव्हरऑल हेल्थ अँड द बॉडी पर्सनॅलिटी. आता आपण जे बोललो त्यानुसार येतं की जसं आपण झोपेचा आणि कामाचा संबंध बोललो तसं झोपेचा आणि मूडचा काय संबंध येतो. म्हणजे कधी कधी आपली झोप जर पुरेशी झाली नसेल तर आपली चिडचिड होते, आपल्याला राग येतो, आपल्याला संताप अनावर होतो आणि कधी कधी आपण ओव्हर रिॲक्ट करतो. तर याचा कसा संबंध आहे म्हणजे झोप कमी असण्याचा? गुड स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. चांगली झोपची खूप गरज आहे मेंटल कामनेससाठी आणि कॉग्नेटिव्ह फंक्शन्स, रॅडिकल थिंकिंग मेंटेन करायसाठी. तो काही दिवसापासून काही स्ट्रेस चालला आहे, इफेक्टिव्ह आवर्स ऑफ स्लीपिंग आर गेटिंग रिड्यूस्ड, देन ह्याच्यावर काही प्रश्न नाही आहे की चांगली झोप नाही आहे तर माइंड रिफ्रेश होत नाही आहे. सर देन द कंटिन्यू स्टेट ऑफ स्ट्रेस इज ऑन गोईंग ऑल द टाईम विदाउट प्रॉपर स्लीप आणि त्याचे दुष्परिणामवर आपलं मूड आणि मेंटल स्टेबिलिटी, एन्शियस स्टेट, पार्शियल डिप्रेसिव्ह स्टेट हे समोर येते. ओके. तर जर बॅकग्राऊंडवर काही स्ट्रेस चालू आहे, बॅकग्राऊंडवर काही एन्झायटी चालू आहे, पण बिकॉज यू आर स्लीपिंग प्रॉपरली देन इट इज नॉट गेटिंग, इट डझंट कम इन युअर पर्सनॅलिटी. बट इफ अगर असे एपिसोड असतात जेव्हा तुमची झोप चांगली नाही आहे तर ते बॅकग्राऊंडमध्ये जे स्ट्रेस चालू आहे ते समोर येते आणि देन इट कम्स आउट ॲज चिडचिड आणि राग, अँड लेस प्रोडक्टिव्हिटी. ओके. सर, आता आपण जसं झोपेविषयी बोलतोय तर तुम्ही एकदा सांगाल का की आपल्या वयोमानानुसार फेजेस आहेत. म्हणजे एक अगदी तान्हं बाळ असतं ज्याला 2-2 तासांची झोप पुरेशी असते, मग शाळेत जाणारं मूल असतं, मग किशोरवयीन टीनेज फेज असतो, मग आपलं कॉलेज गोईंग फेज असतो, मग आपले आई बाबा जे 40-50शीतले आहेत आणि मग ज्येष्ठ नागरिक. म्हणजे तान्ह्या बाळाच्या आणि ज्येष्ठ नागरिकांना आपण खूपदा अनेकदा कम्पेअर करतो की त्यांची सेम असते, पण या वयोगटानुसार किती तासांची झोप गरजेची आहे?
रिक्वायरमेंट ऑफ स्लीप म्हणजे झोपेची रिक्वायरमेंट इट इज सब्जेक्टिव्ह. ओके. बट जर आपण स्टडीज पाहू झोपेची, तर हे क्लिअर होत आहे की लहान मुलांना इन्फंट्स दे रिक्वायर स्लीप अप टू 16-18 hours, राईट, अप टू द एज ऑफ से 1 month 2 months. त्याच्यानंतर हळूहळू त्यांची रिक्वायरमेंट ऑफ स्लीप कमी होऊन जातात. नॉर्मली 6 monthsचं जे बाळ आहे ते अराउंड 12 hours पर्यंत झोपतो. मग तिथून टिल 5 years अराउंड 10 to 12 hours इज सफिशियंट स्लीप रिक्वायरमेंट. मग इथून पुढे मीन्स 5 to up to 15 years रिक्वायरमेंट इज अराउंड 8 to 10 hours मिनिमम. त्याच्यापेक्षा स्कॉलिस्टिक परफॉर्मन्स वगैरे आणि स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये परफॉर्मन्स ते कमी होऊन जातात. ओके. त्याच्यानंतर इट गोज फर्दर सब्जेक्टिव्ह, डिपेंड्स ऑन हाऊ डू यू बॅलन्स युअर डे. देर आर पीपल हू आर अर्ली रायझर्स, दे आर पीपल हू आर Night owls. लेट. सो एक बॅलन्स ऑफ 7.5 to 9 hours इज व्हॉट इज गुड फॉर पीपल फ्रॉम 15 to 50 years ऑफ एज. ओके. त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट फेजेस ऑफ स्लीप आहे, स्पेशली रॅपिड आय मुवमेंट स्लीप, जे 4.5 hours स्पेल असतो, ओके. तो झाला. मग वयोमानाने जे सिनियर सिटीजन्स आहे त्यांना असं वाटतं की माझी झोप चांगली झाली. तर रिक्वायरमेंट ऑफ स्लीप इन सिनियर सिटीजन्स वेन द डीप स्लीप फेज इज ओव्हर, दे फील ॲज इफ दे आर डन विथ द स्लीप. सर, आता तुम्ही एक टर्मिनॉलॉजी वापरली, डीप स्लीप. म्हणजे मी पण एक वाचन केलं होतं आणि त्याच्यामध्ये एका सर्वेक्षणात आलं होतं की तुम्हाला किमान 4 तासांची डीप स्लीप असणं गरजेचं आहे. तर आता डीप स्लीप म्हणजे नेमकं काय? राईट. सो वेन वी आर क्लासिफाईंग, जेव्हा आपण स्लीप झोपचं क्लासिफिकेशन बघतो, तर त्याच्यात 4 ते 5 फेजेस असतात. फेज ऑफ गोइंग इन टू स्लीप, ओके. यू एंटर द स्लीप गेट अँड यू गेट इन टू द फर्स्ट फेज ऑफ स्लीप. त्याच्यामध्ये तुम्हाला इझी वेकिंग अप होऊ शकते. मग सेकंड फेज, थर्ड फेज, दीज आर द फेजेस वेअर यू हॅव सम ड्रीम्स अराउंड. Then fourth and fifth phase are the phases of you going into deep sleep where muscle relaxation occurs, and the final phase is deepest sleep. ओके. त्याच्यामध्ये रॅपिड आय मुवमेंट्स असतात, तर त्यांना REM स्लीप असं सांगतात. दिस इज द फेज विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ स्लीप. आणि लहान बाळामध्ये हे जे फेज आहे ते मध्ये मध्ये येतो. ओके. आणि जैसे जैसे अपन बड़े होते जाते हैं, द वे इफ यू ग्रो अप, they try and get accumulated. So but compulsorily everybody has to go through all these phases one after the other. आणि असं युजली होत नाही की झोपेतून गेले आणि डायरेक्ट गाढ झोपमध्ये गेले, असं होत नाही. सो इट इज that 4.5 hours of core deep sleep, REM sleep is very important. तर तुम्ही कधी पाहिलं असेल की माणूस झोपतो आणि आय मुवमेंट्स रॅपिड होत आहेत, दॅट इज द डीपेस्ट पार्ट ऑफ द स्लीप अँड दॅट इज व्हॉट इज गोइंग टू मेक हिम फील फ्रेश. ते गाढ झोप झाल्यावर माणूसला फ्रेश वाटतोय. ओके. डीप स्लीप म्हणजे गाढ झोप आणि त्याविषयी सरांनी आता सांगितलं. आणखी एक टर्मिनॉलॉजी आहे जी सध्या वाचनातही येते आहे, ती म्हणजे स्लीप हायजीन. तर स्लीप हायजीन म्हणजे नेमकं काय आणि स्लीप हायजीन कसं असावं? So sleep hygiene term has started only after we have exposed ourselves to disturbing devices like Okay. mobile phones आणि सोशल मीडिया आणि नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम. सो नेमकं आम्ही काय बघतोय की अलीकडे लोकांना मी टाईम जे आहे ते झोपेची वेळवरच भेटतोय. तर Okay. तेव्हा ते सोशल नेटवर्किंग आणि हे सगळं करतात, राईट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट मी जे तुम्हाला सांगितलं स्लीप गेट, जर तुम्ही स्लीप गेटमध्ये एंटर झाले तेव्हाच तुम्ही सगळी स्टेजेसवर जाऊ शकतात. Okay. एकदा तुमचा गेट मिस झाला मग हा. ते स्टेजेसवर प्रोग्रेशन म्हणजे त्याच्यात आळे असतं. तर स्लीप हायजीन म्हणजे हेच आहेत की यू शुड नॉट बी इन्व्हॉल्विंग इन टू अदर ॲक्टिव्हिटीज like going for mobile phones, laptop, or going into social media platforms when you're trying to get into sleep. ओके. Because हे करताना कधी कधी तुमचे स्लीप गेट मिस होऊन जातात. ओके. तर स्लीप हायजीन मीन्स you should be doing things appropriately in a particular fashion to get into good sleep. Dim light, मग avoidance of mobile phones, social media, not listening to loud music or something, you know. हे सगळे गोष्टी स्लीप हायजीन मध्ये येतात.
सर आणि झोप आता तुम्ही म्हटलात की स्लीप हायजीनसाठी या गोष्टी कराव्यात. तर झोप येत नाही आणि एकदा आपण झोपायचा प्रयत्न करतो. आपण झोपायला अगदी बेडवर पडलेलोही असतो. पण आपल्याला झोपच येत नाही. आपल्या डोक्यात खूप विचार चाललेले असतात. डोळे झाकले तरी आपलं ब्रेन ॲक्टिव्ह असतं जसं तुम्ही आधीचं सांगितलंत. त्यामुळे त्यासाठी काय करावं? म्हणजे झोप यावी तुम्ही जे स्लीप गेट म्हणताय, त्यासाठी काय केलं पाहिजे? राईट. तर हे जे प्रश्न आहे तुमचा मॅडम, ह्याच्यासाठी ना देर आर बऱ्यापैकी रिझन्स दॅट यू शुड बी लुकिंग आफ्टर. हं. दिस थिंग इज सिरियस. ओके. जर तुम्हाला बेडवर गेल्यावर झोप येत नाही व्यवस्थित हं, आणि वेळ लागते तुम्हाला हं. म्हणजे गोइंग इन टू स्लीप, देन दिस शुड रिक्वायर मेडिकल अटेन्शन. ओके. कारण देर आर मल्टिपल रिझन्स, खूप रिझन्स आहे असा प्रॉब्लेमचे. मतलब दिस थिंग कॅन कम आउट ऑफ स्मॉल थिंग्स लाईक स्लाइटली लो ब्लड शुगर. जर हं, व्यवस्थित जेवण नाही केलंय तरी हं. पण येऊ शकतात. स्लाइटली हाय ब्लड प्रेशर, ओके. बिकॉज जर बॉडीला असं फिलिंग आहे की तुम्ही 200 मीटर चालून आले आणि मग एकदम बेडमध्ये गेले, एवढा तुमचा बीपी आहे, तर तुम्ही झोपू शकणार नाही. ओके. जर दॅट स्लीप गेट हॅज गॉन, हं. आय मीन तुम्ही टी व्ही समोर बसून झोपत होते आणि ते स्लीप गेट आता तुम्हाला इट इज गॉन, देन डझंट मॅटर इफ यू कम अँड ट्राय अँड गेट सम स्लीप ऑन द बेड, यू वोंट बी एबल टू स्लीप. तो this requires proper medical attention. Yes, there are medicines who हं. help patients to get into sleep, but that is not the answer. ते उत्तर नाही आहे. You should always try and find out की बेसिक नेमकं रिझन काय आहे म्हणून असा आपल्याला त्रास होत आहे. ओके. म्हणजे सरांनी आता सांगितलंय, की जर तुम्हाला झोप लागत नसेल, तर त्यावेळेस तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांशी सल्लामसलत करणं खूप गरजेचं आहे. जे की तुम्ही त्याच्यावरती विचार करत बसण्यापेक्षा एक पाऊल आपल्याला पुढे टाकायचं आहे आणि आपल्याला डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. सर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो यालाच पुढे जाऊन, की कधी-कधी आपलं मानसिक आरोग्य किंवा मेंटली आपण स्टेबल नसतो. आपल्याला त्याविषयी पुरेशी अजून ओपन अप आपण झालेलो नाही आहोत, पण त्याचा परिणामसुद्धा आपल्या झोपेवर होतो का? म्हणजे हल्ली डिप्रेशन ही फ्रेज सेलिब्रिटींमुळे खूप आता लोकं बोलायला लागलेत. ती डिप्रेशन ही फ्रेज. पण ती सगळ्यांच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर येत असते. त्यामुळे या डिप्रेशनचा आणि स्लीपचा म्हणजे डिप्रेशन आणि झोप, मानसिक आरोग्य आणि झोप याचा काय संबंध आहे? त्याचा कसा परिणाम होतो? करेक्ट. तर डिप्रेशन आणि झोप ह्याच्या कॉज आणि इफेक्ट दोन्ही हं. पॉसिबिलिटी असू शकतात. ओके. डिप्रेशन कॅन कम आउट ऑफ अदर थिंग्स इन लाईफ अँड कॅन अफेक्ट युअर स्लीप. ओके. इफ यू आर नॉट स्लीपिंग प्रॉपरली, तरी पण सुद्धा तुम्हाला डिप्रेशनचे सिम्पटम्स वगैरे येऊ शकतात. कारण जसं मी आधी म्हटलं होतं की क्युम्युलेटिव्ह स्लीप डिप्रिव्हेशन हॅज हं. डिट्रिमेंटल इफेक्ट ऑन so many things in the body. हं, हं. It has effect on your ability to balance stress as well, ओके. both mental and physical. मग जर तुमची झोप व्यवस्थित नाही आहे, हं, हं. तर युअर कॅपॅसिटी टू हँडल द स्ट्रेस इट गोज डाऊन कन्सिडरेबली. म्हणजे तुम्ही प्रयत्न करतोय की स्ट्रेसवरून बाहेर येऊ आपण. हं. फिजिकल स्ट्रेस काहीतरी चालू आहे, काही मेंटल स्ट्रेस चालू आहे, पण जर तुमची झोप त्यामुळे व्यवस्थित होत नाही, तर युअर कॅपॅसिटी टू हँडल दॅट स्ट्रेस ऑल्सो गोज डाऊन. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे की जर काहीही डिप्रेशनचे सिम्पटम्स तुम्हाला असं जाणवत आहे की अर्लियर देअर वेर थिंग्स यू यूज टू एन्जॉय, तुम्हाला आधी काही गोष्टी केल्यावर म्हणजे असं प्रफुल्लित वाटत होतं, आता तसं वाटत नाही आहे, हं. देन यू शुड ट्राय अँड लुक बॅक इन टू युअर स्लीप. जर ओके. तुमची झोप व्यवस्थित नाही आहे, तर ते पण एक कारण असू शकतं. राईट. Getting in touch with some psychologists, some psychiatrists for this reason is actually going to help you. हं. But एक गोष्टी तुम्ही पण accept करणार की most of the medicines which treat anxiety and depression helps you sleep better. येस. तर सरांनी आता तेच सांगितलं, की मानसिक आरोग्याचा तुमच्या झोपेवर परिणाम होतो आणि झोप कमी असेल, तर त्याचाही तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे या वाईस वर्सा गोष्टी आहेत. या दोन्हीचा परिणाम आपल्या एकूणच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे झोपेविषयीचा झोप म्हणजे नेमकं काय? झोपेचा आपल्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी खरं तर डॉक्टर आपली खूप छान मदत झाली. आपण खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपल्याला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर आपण सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकवर सुद्धा आपल्याला हा व्हिडिओ पाहता येणार आहे. त्यामुळे सकाळचा फेसबुक पेज अजूनही फॉलो केलं नसेल तर ते आवर्जून करा.
आणि झोपेविषयीच्या आणि तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्यातल्या आरोग्याविषयी समस्या असतात त्याविषयीचे लेख, सुंदर लेख डॉक्टरांनी, तज्ज्ञांनी लिहिलेले ते isakal.com वरती आपल्याला प्रीमियम सेक्शनमध्ये वाचता येतील. तर त्यामुळे तुम्ही त्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.